नमस्कार मंडळी, आज आपण करतोय कुरकुरे. घरी केलेले कुरकुरे हे चवीला चटपटीत चविष्ट होताच, त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे. कारण यामध्ये आपण वापरणार आहे 5 ते 6 प्रकारची धान्य. आणि विशेष म्हणजे हे कुरकुरे एकदा करायचे आणि वर्षभर खायचे. पण रेसिपी मात्र शेवटपर्यंत बघा. आणि हे कुरकुरे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडील असे होतात. चला सुरुवात करूया. यासाठी मी घेतली 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी नाचणी घेतली. याशिवाय तुम्ही यामध्ये मका जर असेल तर मकासुद्धा ॲड करू शकतात. भगर असेल तर भगरसुद्धा घालू शकतात. तर चला सुरुवात करूया. तर यासाठी आपण गहू जरा बाजूला काढले, त्याचबरोबर साबुदाणा बाजूला काढून घेतला आहे. आणि त्यानंतर आपण ज्वारी, बाजरी आणि तांदूळ आपण एकत्र करायचे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवायचे आहेत. पुरेसं पाणी घालायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजायला ठेवायचे. मी सकाळी भिजायला ठेवले होते आणि संध्याकाळी आपण ते वाटून घ्यायचे. आता नाचणी वेगळी का भिजवली, तर नाचणी जर आपण ज्वारी, बाजरी आणि तांदूळाबरोबर भिजवली तर नाचणी व्यवस्थित वाटली जात नाही. दिसायला जरी बारीक दिसत असली तरी तिला वाटायला म्हणजे वेळ लागतो. म्हणून आपण नाचणी वेगळी भिजवली. नाचणी पण 7 ते 8 तास भिजवून झालेली आहे. आपण नाचणी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि नाचणी दळून घेऊया. पाणी घालून आपण नाचणी व्यवस्थित दळून घेतली. बघा, अशा तऱ्हेने आपली नाचणी दळणी केलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे सुद्धा बारीक करून घेऊया. रवाळ बारीक करायचं आहे. यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं जास्त घातलं तरी चालेल, कारण पाणी आपण जर जास्त घातलं ना तर पाणी वर येतं आणि पुढच्या दिवशी आपल्याला काढून टाकता येतं. गहू बाजूला घातले होते, ते भिजवले नव्हते, तर आपण गहू घालायचेच नाही. गव्हाच्या ऐवजी आपण रवा घालायचा. आता गहू काढले, रवा घातला. रवा घातल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या कुरकुरे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं, म्हणून आपण रवा घातलेला आहे. तर यानंतर आता राहिलं आपलं दुसऱ्या दिवशी आपलं हे पीठ छान आंबून येतं, तर आपल्याला करायचे आपले कुरकुरे. तर यासाठी आपण काय करायचं, जो राहिलेला साबुदाणा होता, म्हणजे साबुदाणा आपण भिजवला नाही किंवा वाटला नाही, तर तो साबुदाणा मिक्सरला छान त्याचा रवा काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घालून 10 मिनटं भिजायला ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर काय करायचं आहे, तो बघा अगदी 10 मिनटात व्यवस्थित त्याचा रवा फुलून येतो. त्यामध्ये कडक कडक पाणी घालून बाजूला ठेवायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपलं पीठ छान आंबतं, तर सकाळी आपण करायला घ्यायचे आपले कुरकुरे. यासाठी आपण जेवढं आपलं पीठ असेल ना तेवढंच आपण पाणी गरम करायला ठेवायचं, उकळायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करून घेऊया याला लागणारा मसाला. यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा 1 चमचा आपण घेतली सोप, अर्धा चमचा ओवा घेतला, 1 चमचा घेतले ऑरिगॅनो आणि त्यानंतर 1 गठ्ठा लसूण घ्यायचं आहे. हे मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचं. त्याचबरोबर आपण हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे. आता जेवढं आपलं आंबलेलं पीठ होतं ना तेवढंच आपण पाणी उकळायला ठेवायचं. बाजूच्या गॅसवर एक्स्ट्रा पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये मीठ घालायचं. साधारण मी 3 पोहे खायचे चमचे मीठ घातलं, तेवढं पुरेसं झालं. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. त्यानंतर आपण केलेला मसाला जो होता ना तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा मसाला घातला की आता या पाण्याला छान उकळी द्यायचं. आता आपलं पीठ बघा छान आंबलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आपण सकाळी भिजायला घातलं, संध्याकाळी वाटलं आणि दुसऱ्या दिवशी बघा मस्तपैकी आंबून आलं आहे. जास्त जर पाणी असेल ते काढून टाकायचं. याला छान उकळी आली की त्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि लाल तिखट राहिलं होतं तेवढं टाकून घेतलं. आणि आता हे साबुदाणा बघा, आपल्या साबुदाण्यामध्ये आपण भिजून आलं आहे, त्यामध्ये कडक पाणी घालून घेतलं आहे आणि त्यानंतर या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपलं आंबवलेलं पीठ. आता हे घातल्यावर व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण घातलं आहे पूर्ण निघून जायसाठी आणि त्यानंतर याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाही. म्हणजे याला एक 10 मिनिट तरी आपल्याला अगदी मोठ्या गॅसवर खतखत उकळत ठेवायचं, म्हणजे त्याला पटकन उकळी येईल आणि छान शिजेल. बघा हे छान घट्ट व्हायला लागलं. बघा अशा तऱ्हेने घट्ट व्हायला लागलं, छान मोठे मोठे त्यावर बुडबुडे यायला लागले की त्यानंतर आता आपला साबुदाणा जो होता आहे ना तो साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचं. त्याबरोबर आपण थोडंसं गरम पाणी मिक्स करून घातलेलं आहे. आता याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे व्यवस्थित शिजत नाही. याला छान अगदी खतखत छान उकळत आलं की त्यानंतर काय करायची, गॅसची पॉवर कमी करायची, त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी एक 20 मिनिट तरी याला शिजायला ठेवायचं. कारण सगळे जिन्नस जे यातले व्यवस्थित शिजून आले पाहिजे. व्यवस्थित झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे. झाकण ठेवून शिजवून घेतल्यावर आपण काय करायचं आहे, त्याला एका मी चकलीच्या साच्यात घातलेलं आहे आणि त्याच्या अशा तऱ्हेने आपण कुरकुरे काढून घेतले. तुम्ही एखादी प्लास्टिक पिशवी वापरू शकतात किंवा या सोऱ्यानी करू शकतात. 2 दिवस कडकडीतून हात वाळवायचे. तुम्हाला दाखवते मी केवढे छान दिसतात हे, असे मस्त दिसतात ते. आणि हे तुम्ही कच्चेही खाऊ शकतात जसे आपण खारोडे खातो तसे, किंवा तेलामध्ये तळून तर हे खूपच छान लागतात. वरतून थोडंसं मस्तपैकी तेलात तळल्यावर लाल तिखट टाकायचं, चाट मसाला द्यायचं, अजूनच छान लागतात. नक्की करून बघा.